साता समुद्रापलीकडे नेण्याचं काम केलं, अशा सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या केंद्रस्थानी त्यांचे गुरु राहिले. जर त्यांच्या आयुष्यामध्ये गुरु नसते तर त्यांचा हा प्रश्न आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांना करण्याची प्रेरणा दिली नसती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं असतं का? जर स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये रामकृष्ण परमहंसांसारखे गुरु नसते तर विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये आपली छटा उमटवली असती का? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे गुरु नसते तर बाबासाहेबांनी हे जे मोठं काम केलं ते केलं असतं का? मग आपल्याला लक्षात काय येतं की गुरुचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. जर गुरु आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड नैराश्य आणि प्रचंड मनस्ताप झालेला असेल. एखाद्या समुद्रामध्ये एखादं जहाज जातं आणि त्या जहाजाला दिशा मिळत नाही. जर तुम्ही कधी नावेमध्ये बसलेले असाल, एखाद्या जहाजामध्ये बसलेले असाल तर जहाज जसं जसं पुढे जातं आणि नदी किंवा समुद्रामध्ये ते गेल्यानंतर एका मध्यभागी आल्यानंतर मधून कोणतीच दिशा कळत नाही. पूर्व कोणत्या बाजूला आहे, पश्चिम कोणत्या बाजूला आहे, उत्तर कोणत्या बाजूला आहे, दक्षिण कोणत्या बाजूला आहे, कोणतीच दिशा त्या नाविकाला कळत नाही. मग तेव्हा काय त्याच्या समोर येतं? तो दिशाहीन झालेला असतो आणि त्याला एखादा दीपस्तंभ दिसतो. दीपस्तंभ तुम्हाला माहिती आहे काय? एखाद्या उंच स्तरावरती एखादा लाईट असणं किंवा एखादा जाळ सुरू असणं किंवा एखादी निशाण असणं त्याला आपण दीपस्तंभ म्हणतो. आणि तो दीपस्तंभ दिसल्यानंतर तो त्या ठिकाणी दिशा ठरवतो. अर्थात आपल्या दिशाहीन आयुष्यामध्ये दिशा देण्याचं काम, अत्यंत महत्त्वपूर्ण करण्याचं काम आणि आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम करतात ते आपल्या आयुष्यातले गुरु असतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं महत्त्व मोठ्या प्रमाणावरती